म्हणजे बळीराजा गुणी होता, पण तो आमचा नव्हता, म्हणून आम्हाला त्याचा तिरस्कार होतो. ज्याने जे श्रम केले असतील त्याची फळं त्याच्या पदरात पडली पाहिजेत याची व्यवस्था करा. राजा कसा असावा? प्रजेतल्या सर्व स्तरांना न्याय देणारा असावा, आणि बळीराजा हा त्या प्रकारचा होता. पण लोकांनी हे जपलं, येडापिडा टाळो आणि बळीचं राजे येवो हे लोकसंस्कृतीमध्ये सदैव वाक्य राहिलं. पाताळात गाडलं, परंतु त्याला वर्षातून एक दिवस परत पृथ्वीवर लोकांना भेटण्यासाठी, प्रजेला भेटण्यासाठी येण्याची परवानगी. एक पाऊल वेद, दुसरं पाऊल यज्ञ आणि तिसरं पाऊल वाणी. 3 पावलं या प्रकारची. तुमचा अर्थ असा की तुम्ही तुमची बुद्धी स्वतंत्रपणाने वापरायची नाही. जे परंपरेने सांगितलेलं आहे ते जसं तसं स्वीकारायचं. चिकित्सा करायची नाही, तपासून घ्यायचं नाही. आमच्या प्रत्येक मुला मुलीला मेंदूचं एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? त्यांना विचार करावा, चिंतन करावं म्हणून दिलेलं. शोषणाच्या विरोधात उभे राहतात. ते कुठेही जन्माला आलेले असोत, कोणत्याही स्वरूपात असोत, ते सर्वजण बहुजनांचे साथीदार आहेत. विचार मंचावरील मान्यवर आणि बंधू भगिनीनो, या भावपूर्ण सकाळी मी आपल्या सर्वांना पिढा टळो, बळीचं राज्य येवो अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आजचा प्रसंग मोठं भाषण करण्याचं नाहीये. आपण नंतर शाहीर भगत यांचा विद्रोही जलसा ऐकणार आहोत. बळीराजाची एक तोंडओळख करून देणं एवढ्या हेतून थोडा काही भाग मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्राचीन काळातला बळीराजा हा पिढ्या भारतीय समाजाला प्रेरणा देत आलेला आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः खाली केरळ पर्यंत दक्षिण भारतात बळीराजाविषयी नितांत आदर शेकडो नव्हे तर हजारो वर्ष आहे असं आपल्याला दिसेल. महाराष्ट्रात शेतकऱ्यालाच बळीराजा म्हणतात. यावरून बळीराजाचा कृषी संस्कृतीशी किती निकटचा संबंध आहे ते स्पष्ट होतं. आणि सर्वसामान्य प्रजेशी या राजाचं नातं काय होतं तेही स्पष्ट होतं. कोण होता हा बळीराजा? केव्हा होऊन गेला? 1920 नंतरच्या काळामध्ये सिंधू संस्कृती म्हणून जी स्पष्ट झाली, हडप्पा मोहेंजोदारो ही अतिशय समृद्ध, प्रगत, अगदी आजच्या 21व्या शतकाच्या तुलनेतही विकसित म्हणता येतील अशा प्रकारची नगर सापडली. आणि या नगरांची निर्मिती ज्याने केली त्याला असुर मानलं गेलेलं आहे हे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिलेलं आहे. बळीराजालाही असुरच म्हटलं जातं. आज आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या समाजामध्ये असुर म्हटलं एक तिरस्काराचा, अनादराचा, तुच्छतेचा विषय बनलेला आहे. ही एक सांस्कृतिक उलथापालथ झालेली आहे. चुकीचा इतिहास लिहिला गेल्यामुळं या प्रकारे या शब्दाला
निंदावाचक अर्थ प्राप्त झालेला आहे. सूर म्हणजे देव आणि हे अक्षर नकार दाखवतं, म्हणून जे सूर नव्हे ते असुर असा हा शब्द बनलेला आहे अशी आपली समजूत झालेली आहे. म्हणजे जसं धर्म शब्दाचा नकार अधर्म, शांत शब्दाचा नकार अशांत, तसं सूर शब्दाचा नकार असुर झालेला आहे अशी आपली समजूत आहे. पण हे ऐतिहासिक सत्य नाहीये आणि त्याला अतिशय महत्वाचा पुरावा मी देतो. तो असा, माझा काही पुरावा देण्यापेक्षा डॉक्टर रा. दांडेकर, विश्वविख्यात वैदिक पंडित, संस्कृतचे जाणकार, भारत विद्यातज्ञ, त्यांनी वेदांचा इतका अभ्यास, जगभरचे विद्यार्थी त्यांच्याकडे वेदांच्या अभ्यासासाठी येत होते, शिकायला येत होते. त्यांनी दाखवून दिलेलं आहे की हा शब्द सूर शब्दाचा नकार करून बनलेला नाही. हा शब्द वेगळ्या पद्धतीने बनलेला आहे. आणि सूर असा हा शब्द बनलेला नाही, तर असु आणि र असा हा शब्द बनलेला आहे. असु या शब्दाचा अर्थ विशेष प्रकारचं सामर्थ्य आणि र हा जो प्रत्यय लागतो तो एक प्रकारे स्वामित्व दाखवतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण पजेसिव्ह म्हणतो. म्हणजे ही गोष्ट याच्याकडे आहे. अर्थ झाला असू ज्याच्याकडे आहे तो असुर. असे शब्द अनेक बनतात. आता नमुन्यापुरतं एक उदाहरण सांगतो. आपण मधुर शब्द वापरतो, मधु आणि त्याला र प्रत्यय लागून मधुर शब्द बनतो. मधु ज्या गोष्टीमध्ये आहे ती गोष्ट मधुर, तसा असुर शब्द बनलेला आहे. हे डॉक्टर रा. दांडेकरांसारख्या मोठ्या पंडितांना दाखवून दिलेलं आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं आणि मग वैदिक ग्रंथातून अनेकदा दिसेल की असुर हे मूळचे आहेत, ते ज्येष्ठ आहेत आणि सूर हा शब्द मग कृत्रिम रीतीने नंतर तयार करण्यात आलेला आहे. काळाच्या ओघात असं झालं की कोणत्या ना कोणत्या कारणानं या असुरांचा पराभव झाला आणि मग त्यांच्याबद्दलचा जो इतिहास लिहिला गेला ते दुष्ट होते, क्रूर होते, अन्यायी होते, जुलमी होते, या प्रकारचा हे विजयी झालेल्या लोकांनी लिहिलेला इतिहास. पण असं करून देखील बळीराजा हा लोकांच्या स्मरणात सदैव राहिला. बळीराजाच्या विरोधकांना, बळीराजाची जी संस्कृती होती त्या संस्कृतीला दडपून टाकणाऱ्या लोकांना देखील बळीराजाविषयी फार वाईट लिहिता आलं नाही. आधुनिक काळातले एक पंडित असं म्हणतात की बळीराजा सद्गुणी होता हे मान्य, त्याचं राज्य सुराज्य होतं हे मान्य, पण स्वराज्याची भूक सुराज्यानं भागत नाही. म्हणजे बळीराजा गुणी होता पण तो आमचा नव्हता, म्हणून आम्हाला त्याचा तिरस्कार होता. बळीराजाच्या विरोधकांनीच बळीराजाचं जे वर्णन करून ठेवलेलं आहे त्यामध्ये एक अतिशय चांगलं विशेषण वापरलेलं आहे. बळीराजाला त्यांनीच म्हणून ठेवलेलं आहे की बळीराजा हा समविभागी होता. समविभागी, सम म्हणजे सम्यक रीतीनं, संतुलित रीतीनं, विभागी म्हणजे विभागणी करणारा. समाजामध्ये जी निर्मिती होत असते, उत्पादन होत असतं, संपत्ती निर्माण होते, तिचं संतुलित रीतीनं वाटप करणारा, विभागणी करणारा. याचा अर्थ ज्याने जे श्रम केले असतील त्याची फळं त्याच्या पदरात पडली पाहिजेत याची व्यवस्था करा.
श्रम एकानं करायचं आणि त्याची फळं आयती दुसऱ्यानं खायची ही व्यवस्था नाकारणारा, या अर्थानं बळीराजाला समविभागी म्हटलं गेलं. अतिशय सुरेख अशा प्रकारचं विशेषण आहे. राजा कसा असावा? प्रजेतल्या सर्व स्तरांना न्याय देणारा असावा, आणि बळीराजा हा त्या प्रकारचा होता. बळीराजा हा एका परंपरेत निर्माण झालेला होता. बळीराजाचे वडील विरोचन हे मोठे तत्ववेत्ते होते, हे उपनिषदांमध्ये आपल्याला दिसून येतं. विरोचनाचे वडील प्रल्हाद, आज त्यांची प्रतिमा तर आरपार बदलून टाकण्यात आलेली आहे, पण मूळचा प्रल्हाद जो आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. आज ते सगळं स्पष्ट करता येणार नाही. यांची चरित्र बदलून टाकण्यात आल्यामुळं आज त्यांचं स्वरूप आपल्या ध्यानात येत नाही. पण लोकांनी हे जपलं. येडापिडा टळो आणि बळीचं राजे येवो हे लोकसंस्कृतीमध्ये सदैव वाक्य राहिलं. एक कारण महाराष्ट्रामध्ये बळीला बळीराजा म्हणण्याचं, त्या बळीराजाचा कृषी संस्कृतीशी असलेला संबंध. सिंधू संस्कृतीमध्ये धान्याची कोठार सापडलेली आहेत. हडप्पा, मोहेंजोदारो वगैरे जी सिंधू संस्कृतीची विविध नगरं, भारतात ही धौलवीरा, कालीबंग वगैरे ठिकाणी ती सापडलेली आहे. धान्याची कोठार आहेत. पाणी अडवण्याच्या योजना होत्या. ह्या अनेक गोष्टी या लोकांनी केलेल्या होत्या. नगर तर आखीव रेखीव अतिशय उत्तम पद्धतीने बांधलेली होती. गटारांच्या योजना, घरातलं पाणी बाहेरच्या गटाराला ते मुख्य रस्त्याकडेच्या गटाराला, एका रेषेत घर, ह्या सगळ्या व्यवस्था 4-5 हजार वर्षांपूर्वी या लोकांनी केलेल्या होत्या. हा कृषी संस्कृतीशी संबंध असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये दिवाळी हा सण मूळचा, त्याला आपण हार्वेस्ट फेस्टिवल म्हणतो, सुगीचा हंगाम अशा प्रकारचा. खरीपाची बरीच पिकं या काळात निघालेली असतात. नेमका याच पद्धतीनं केरळमध्ये आपल्याकडं दिवाळी ज्या प्रमाणात साजरी केली जाते त्या प्रमाणात ओणम नावाचा सण साजरा केला जातो. तिथेही तो हार्वेस्ट फेस्टिवल, आपल्या अगोदर मान्सून केरळमध्ये येतो, त्यामुळे दिवाळीच्या थोडा आधी तिथे ओणम हा सण साजरा केला जातो. ओणम मधली कल्पना काय आहे? या बळीराजाविषयी लोकांच्या मनात किती प्रेम होतं, आणि केरळला 10 दिवस तिथं हा उत्सव चालतो. अतिशय आनंदात नौकांच्या स्पर्धा, आणखी अनेक प्रकारांनी. काय कल्पना आहे यामध्ये? एक मिथ आहे की वामनानं बळीला पाताळात गाडलं. त्याचा अर्थ काय त्याविषयी थोडंसं मी बोलेन आणि मग समारोप करेन. पाताळात गाडलं, परंतु त्याला वर्षातून एक दिवस परत पृथ्वीवर लोकांना भेटण्यासाठी, प्रजेला भेटण्यासाठी येण्याची परवानगी दिली. ही जी मिथकं असतात ह्यातला काही भाग काल्पनिक असतो आणि काही भाग ऐतिहासिक असतो, किंवा कथा रचणाऱ्यांची मानसिकता दाखवणारा असतो, सांस्कृतिक मूल्य दाखवणारा असतो. म्हणून मिथकं कशी बघायची, मिथकांचा अर्थ कसा ध्यानात घ्यायचा, हेही एक शास्त्र आहे. मिथकं सगळी जशीच्या तशी स्वीकारावीत असंही नसतं, किंवा जशीच्या तशी नाकारावीत, एकदम उडवून लावावीत अशी स्थिती नसते. एक दिवस त्याला येता येते, वर्षातून प्रजेला भेटायचं. मग प्रजा काय विचार करते की आपला हा लाडका राजा वर्षातून एक दिवस आपल्याला भेटायला येतोय, आपण दरिद्री आहोत, दुःखी आहोत, आपल्या मुलाबाळाच्या अंगावर चांगले कपडे नाहीत, चांगलं अन्न नाही, ही आपली अवस्था जर आपल्या राजानं बघितली तर आपला तो लाडका राजा
इथून परत जाताना दुःखी अंतःकरणानं जाईल की माझ्या माघारी माझी प्रजा दुःखी आहे. आणि परत गेल्यावर वर्षभर त्याचं काळीज कुरतडलं जाईल, माझी प्रजा दुःखी आहे. म्हणून आपण काय करूया, आपल्या राजाला वर्षभर समाधानात राहता यावं यासाठी आज आपण सण साजरा करूया. आज नवे कपडे मुलांच्या अंगावर घालूया, पक्वान्न करूया. आपण सुखी आहोत असं आपल्या राजाला चित्र दाखवूया, म्हणजे तो परत जाईल आणि वर्षभर तो निश्चिंत राहील. राजा आणि प्रजा यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नातं, वात्सल्याचं, जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं, आपुलकीचं, प्रेमाचं, एकमेकांची काळजी घेण्याचं. लोकांना असं का वाटतंय की माझा राजा निश्चिंत राहायला पाहिजे वर्षभर? याचं कारण माझी प्रजा निश्चिंत राहावी, सुखी राहावी याची काळजी त्यानं त्याच्या काळात घेतलेली होती. त्याचा हे बळीचं आणि त्या प्रजेचं जे तिथं ओणम म्हणून नातं आहे. केरळमध्ये ओणमच्या काळात जे लोक केरळला गेलेले असतील त्यांना हा सण तिथे केवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दक्षिणेकडं इतकं महत्व असण्याचं कारण स्पष्ट आहे. जेव्हा सुर असुरांची युद्ध झाले, असुर पराभूत झाल्यानंतर त्यांना दक्षिणेकडे सरकावं लागलं आणि त्यामुळे असुरांची संस्कृती ही दक्षिणेमध्ये जास्त प्रमाणात प्रभावी राहिली. तिथं स्मृती त्या संस्कृतीच्या त्या काळाच्या जास्त प्रमाणात राहिल्या. आता फक्त एका गोष्टीविषयी आणखी सांगायचं की त्याला पाताळात गाडलं अशी कथा आहे. या कथेचा देखील अर्थ काय, वैदिक ग्रंथांनीच त्याचं स्पष्टीकरण करून ठेवलेलं आहे. आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की वामनानं बळीला फसवलं, तो छोटं रूप घेऊन आला, नंतर मोठा झाला, 3 पावलं जमीन मागितली, एका पावलानं जमीन व्यापली, दुसऱ्यानं आकाश व्यापलं आणि तिसरं पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात गाडलं. असं हे वरवर मिथक आहे. पण वैदिक ग्रंथाने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ही 3 पावलं म्हणजे काय? ते सांगतात, एक पाऊल वेद, दुसरं पाऊल यज्ञ आणि तिसरं पाऊल वाणी. फार महत्वाचा इतिहास या ग्रंथांमधून त्यांनी स्वतः नोंदवून ठेवलेले, वैदिक ग्रंथांनीच नोंदवून ठेवलेले. ही 3 पावलं या प्रकारची आहेत. वेद हे बळीला आणि पर्यायानं बळी ज्या सगळ्या प्रजेचं, सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करत होता त्या लोकांना बुद्धीपासून, ज्ञानापासून, स्वतंत्र विचार करण्यापासून वंचित करणारं असं हे पाऊल होतं. वेद म्हणजे 4 संहिता ग्रंथ आहेत किंवा पुढं आणखी काही ग्रंथांपर्यंत वाङ्मय आहे, ते म्हणजे वेद. एवढा मर्यादित अर्थ नाही. या देशामधला महत्वाचा संघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, ईश्वराला मानायचं की नाही यावर झालेलं नाही, वेदाला मानायचं की नाही यावर झालेलं आहे. ईश्वराला न मानणारे मीमांसक आणि सांख्य हे आस्तिक म्हणून विख्यात आहेत. ईश्वराला मानत नसताना पण ते वेदांना मानतात. वेदांना मानणं आणि वेदांना मानणं याचा अर्थ असा की तुम्ही तुमची बुद्धी स्वतंत्रपणाने वापरायची नाही. जे परंपरेने सांगितलेलं आहे ते जसं तसं स्वीकारायचं, चिकित्सा करायची नाही, तपासून घ्यायचं नाही. त्याला वेद प्रामाण्य म्हटलं जातं. म्हणून वेद हे बळीला पाताळात गाडणारं पहिलं पाऊल.
सर्व समाजाने विचार केला पाहिजे की मला निसर्गानं इतकी प्रतिभा दिलेली आहे, म्हणजे आपल्या मेंदूला शरीरात घेतल्या जाणाऱ्या प्राणवायूचा 25% वाटा दिला जातो. या मेंदूवर 10 अब्जापेक्षा जास्त पेशी असतात. आमच्या प्रत्येक मुला मुलीला मेंदूचं एवढं सामर्थ्य दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? त्यांना विचार करावा, चिंतन करावं म्हणून दिलेलं आहे. मेंदू केवळ स्वतःचा विचार करत नाही, डोक्यावरच्या केसापासून पायावरच्या नखापर्यंत प्रत्येक पेशीचा विचार करतो, तिचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येकाला हा इतका समृद्ध, इतका वैभवशाली मेंदू दिलेला आहे आणि सांगण्यात आलं की नाही, या मेंदूचा वापर तुम्ही करायचा नाही. बळीला पाताळात गाडले याचा काय अर्थ आहे हे आपण यावरून समजू शकतो. ज्ञानापासून वंचित ठेवणं, स्वतंत्र विचार करण्यापासून वंचित करणं, हा त्याचा एक अर्थ. दुसरं पाऊल यज्ञ. नाना प्रकारची कर्मकांड ही या पावलातून सूचित होतात. कृत्रिम पद्धतीने बनवलेली, आर्थिक दृष्ट्या कमालीचा खर्च करायला लावणारी, पुन्हा बुद्धीचा वापर न करता जे म्हटलं जाईल त्याप्रमाणे केली जाणारी, या जन्मात फळं न मिळता दुसऱ्या जन्मात मिळतील किंवा स्वर्गात गेल्यावर मिळतील अशी आशा दाखवणारी, भ्रामक समजुतीमध्ये अडकून इथल्या वास्तव जीवनाचा विसर पडायला लावणारी, आपलं शोषण झालं तरी ते जणू काही आपल्याला पुण्य देणारच कर्म आहे असं समजायला लावणारी अशी ही जी कर्मकांड, या कर्मकांडाने या समाजाला बांधून टाकलं. हे दुसरं पाऊल. म्हणजे ज्या सिंधू संस्कृतीपासून आलेल्या समाजामध्ये या प्रकारची कर्मकांड नव्हती, त्या प्रकारची कर्मकांड लोकांच्या मस्तकावर मारण्यात आली. तिसरं पाऊल जे आहे ते वाणी, भाषा. हा सगळा इतिहास लिहिण्याचं काम भाषेच्या माध्यमातून. तुम्हाला धर्मशास्त्र हवी ती लिहून दिली जातील भाषेच्या माध्यमातून. तुम्ही कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं हे सगळं भाषेच्या माध्यमातून. आणि म्हणून भाषेवर ज्यांनी मालकी प्राप्त केली त्यांनी इथल्या समाजावर मालकी प्राप्त केली, इथल्या समाजाला गुलाम बनवलं. म्हणून इथल्या सर्वसामान्य लोकांनी या घटकाकडे देखील आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असं संत तुकारामांनी म्हटलं. भाषा हे अतिशय महत्वाचं हत्यार. आणि वैदिक ग्रंथातून केवळ भाषा वेगळ्या प्रकारची आहे एवढ्या कारणानं माणसं कशी हीन बनवली गेली त्याची उदाहरणं आपल्याला आढळतात. तेव्हा ही 3 पावलं, म्हणजे आपण प्रत्यक्ष काहीतरी जमिनीवर एक पाऊल दिलं, आकाशात एक ठेवलं, डोक्यावर एक ठेवलं, असं वरवर दिसायला जे चित्र दिसतंय त्याचा अंतरंगातील आशय हा या प्रकारचा आहे. आणि मला वाटतं आपण आज बळीचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत असताना हा सांस्कृतिक संघर्ष कसा झालेला आहे तो ध्यानात घेऊन आज त्यातून काय शिकायचं, आज काय समजून घ्यायचं त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे त्या काळात कुठेतरी पराभूत झालेल्या समाजाला
मानसिकदृष्ट्या देखील गुलाम करून ते आपल्याच पूर्वजांचा कसा धिक्कार करतील, आपल्याच सद्गुणी अशा या सगळ्या महामानवांचा तिरस्कार कसा करतील, हे सगळं लोकांच्या मनात भरून देण्यात आलं. आणि मग त्याच पद्धतीनं आपण विचार करायला लागलो. सगळा समाज त्या पद्धतीचा विचार करायला लागला. बळीराजा हा वर्णव्यवस्थेच्या विरोधात होता, कर्मकांडांच्या विरोधात होता. पराभव का झाला, कसा झाला, त्याच्या कारणांची चिकित्सा करण्याचा हा क्षण नाही. परंतु या बळीराजाच्या हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन, स्वतः बळी, त्याचा मुलगा बाण, अशा अनेक पिढ्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी प्राणांचं देखील मोल दिलेलं आहे. अनेक पिढ्यांनी आत्मबलिदान दिलेलं आहे. आपल्याला आज याचा विचार करावा लागेल की ज्यांनी आपल्यासाठी, कदाचित यामध्ये आणखी मधल्या काही पिढ्या असण्याची शक्यता आहे, ही मोठी मोठी नावं आपल्या समोर दिसत आहेत, त्यापेक्षा जास्त पिढ्या हा संघर्ष चाललेला होता आहे नक्की. तो ज्यांनी शेकडो वर्ष आपल्या स्वत्वासाठी, स्वाभिमानासाठी संघर्ष केला, प्राणांची पर्वा केली नाही, त्यांचे आपण वारसदार आहोत. त्यांनी ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला की आम्ही आमची बुद्धी स्वतंत्रपणाने वापरू, आम्ही या कर्मकांडात अडकणार नाही, आम्ही भाषेच्या आधारे खोटा इतिहास लिहू देणार नाही, या प्रकारच्या भूमिका घेऊन आज उभं राहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि ते करत असताना हा संपूर्ण दिवाळीचा सण हा एका विशाल अशा, समृद्ध अशा संस्कृतीशी संबंधित आहे. त्यातला प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या कारणानं महत्वाचा आहे, सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने देखील. सण जसेच्या तसे आकाराचे ही भूमिका घेण्याच्या ऐवजी त्यांच्यावर जी नको असलेल्या गोष्टींची पुट चढलेली आहे, थर चढलेले आहेत, ते बाजूला करणं हे महत्वाचं. म्हणजे ज्याला आपण अन्वयार्थ बदलणं म्हणतो, इंटरप्रिटेशन बदलणं म्हणतो, ती समाजात इतकी रुजलेली जी गोष्ट आहे तिची मुळं कुठे आहेत, नेमका हा कोणाचा सण आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे, याचं सांस्कृतिक स्वरूप काय आहे, ते समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. मी एक नेहमी उदाहरण देतो की आपलं घर आहे, ते घर कोणीतरी लुबाडून घेतलं. आधी आपल्या घरात, आपल्या भिंतींवर आपल्या पूर्वजांची छायाचित्र होती, आणखी आपल्या काही गोष्टी होत्या. ज्यानं घर लुबाडलं त्यानं आपल्या पूर्वजांची छायाचित्र काढली, स्वतःच्या पूर्वजांची छायाचित्र लावली, त्या घराला चेहरा आपला दिला, नाव आपलं दिलं. आणि मग आपण अशा वेळेला काय भूमिका, त्या घराविषयी आपली भूमिका काय असायला हवी. त्या घरासमोरून जाताना हे घर वाईट आहे, या घराकडे बघून मी थुंकतो, या घराचा तिरस्कार करतो, त्या घराला आग लावतो, असं म्हणणार की हे घर माझं आहे, या घराचा वारसदार मी आहे, या घरामध्ये जबरदस्तीने जे घुसलेले आहेत त्यांना बाहेर काढणं आणि त्यांनी आपल्या त्या भिंतीवर जी छायाचित्र लावलेली आहेत ती काढून मूळची आमची छायाचित्र जी होती ती लावणं. या घराचं मूळ रूप जे होतं ते मूळ रूप जसंच्या तसं पुन्हा निर्माण करणं आणि आपल्या स्वतःच्या घरावर आपली मालकी प्रस्थापित करणं, हे करायचं की नाही करायचं.
मग या सणांच्याकडे पाहताना आपल्याला हा दृष्टिकोन घेता येतो, हा घेतला पाहिजे. सरसकट नाकारण्यामध्ये म्हणजे विरोधकांच्याकडे असलेल्या डावपेचांचा एक आवर्जून उल्लेख केला पाहिजे. समाजामध्ये तळागाळापर्यंत रुजलेला एखादा सण असेल, उत्सव असेल, एखाद्या महान व्यक्तीचं चरित्र असेल, ते त्याच्या विरोधात असतं, ते त्याला मोडून काढू शकत नाही. पण ते अतिशय लोकप्रिय असल्यामुळं काय करायचं असं त्याच्या पुढे पेच निर्माण होतो. त्यावेळेला तो सण असो, ती व्यक्ती असो, आणखी एखादं मूल्य असो, ते आमचंच आहे, आम्हीच निर्माण केलेलं आहे असं म्हणतात. आणि मग सर्वसामान्य माणसं त्यांनी गिळंकृत करून टाकली ती गोष्ट की ती आमची नव्हे, ती आमची नव्हे. आणि मग आपण ही गोष्ट सोडली, ती गोष्ट सोडली, ती गोष्ट सोडली. आणि ज्या म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या सारखे लोक अतिशय स्पष्टपणाने सांगतात की या देशातल्या संस्कृतीच्या निर्मितीमध्ये 12 आणे तरी वाटा इथल्या बहुजनांचा, सर्वसामान्य लोक इतक्या स्पष्टपणाने ते म्हणतात. पण आपण ही जी पुटं चालवण्यात आलेली आहे त्यांनी लोकप्रिय झालेल्या गोष्टी इतरांनी गिळंकृत केल्यामुळे आपल्या नव्हे असं आपण म्हणत राहतो. मग हे सगळं नाकारत होते काय, सर्वसामान्य माणसं तर ती गोष्ट पिढ्यानपिढ्या स्वीकारत आलेली असतात, फक्त त्याचे थर त्यांना समजलेले नसतात, त्याचं मूळ स्वरूप त्यांना समजलेलं नसतं. पण ती त्यांच्या मनात रुजलेली गोष्ट असते. आपण ती ज्या वेळेला नाकारतो त्यावेळेला आपण सर्वसामान्य लोकांच्या पासून तुटतो आणि हे सर्वसामान्य लोक मग त्यांच्या शोषकांच्या बाजूला उभे राहतात आणि आपल्याशी संघर्ष करायला लागतात. परिवर्तनवादी चळवळीने ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा विचार जर केला म्हणजे ऐतिहासिक तथ्य पण आपल्या बाजूला येतात आणि त्याला व्यावहारिक दृष्ट्या यशाचा मार्ग म्हणता येईल, आपल्या लोकांना शोषणातून मुक्त करण्याचा मार्ग म्हणता येईल, तोही मार्ग आपण व्यवस्थित रीतीने धरतो. कारण ही सांस्कृतिक लढाई आहे, याच्यामध्ये व्यूहरचना मानसिक बौद्धिक पातळीवरची अत्यावश्यक ठरणार आहे, स्ट्रॅटेजी देखील महत्वाची ठरणार आहे. सत्यही आपल्या बाजूला आहे. समाजाला शोषण मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेली व्यूहरचना देखील शहाणपणानं, एकत्रितपणानं, एकजुटीनं बहुजनांच्या सगळ्या चळवळींनी, बहुजन मी व्यापक अर्थानं म्हणतोय, जे शोषणाच्या विरोधात उभे राहतात, ते कुठेही जन्माला आलेले असोत, कोणत्याही स्वरूपात असोत, ते सर्वजण बहुजनांचे साथीदार असं अशा अर्थानं मी हे व्यापक अर्थानं म्हणतोय. तेव्हा या देशातल्या सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या दृष्टीनं हा जो संपूर्ण दिवाळी हा सण एक बळी महोत्सव, बळीच्या स्मरणार्थ त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचा वारसा समजून घेण्यासाठी आहे असं समजून आपण साजरा करूया. त्या पद्धतीने आज इथे हा साजरा होतोय ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. संयोजकांचे आणि आपले आभार मानतो आणि थांबतो.